सुखो बुद्धान उपादो सुखा सद्धम्मदेशना सुखा संघस्सामग्गी समगानं तपो सुखो। विश्ववंदनीय विश्वशांतिदूत प्रज्ञाशील समाधीचे उद्गाता महान करुणावान करुणेचा सागर तथागत सम्यक संबुद्ध तथागतांचा पावन पवित्र सद्धम्म, त्या सद्धम्माचा सातत्याने प्रचार आणि प्रसार करणारा सदा पूजनीय भिक्खू संघ, बुद्ध धम्म आणि संघ या महान तीन रत्नाची आम्हा सर्वांना माहिती करून देणारे, आम्हा सर्वांचा आधारस्तंभ, भारतीय घटनेचे शिल्पकार, बोधिसत्व गुणवेतांग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, आजच्या या मंगलमय प्रसंगी शताब्दी बुद्धविहार व सारनाथ बुद्धविहार पुणे या ठिकाणी 15 दिवसीय श्रामणेर शिबिरांचं प्रशिक्षण श्रद्धासंपन्न उपासक उपासिकांच्या वतीने या ठिकाणी संपन्न होत आहे। त्या निमित्ताने आपणा सर्वांना धम्मदेशना देण्यासाठी उपस्थित असणारे पूजनीय भिक्खू करुणानंदजी स्थवीर द ग्रेट हॅपीनेस या यूट्यूब चॅनलचे संचालक, ज्याने अत्यंत सुंदर आणि मार्मिक असे धम्मदेशना दिली असे पूजनीय भिक्खू यन धम्मानंदजी स्थवीर, सर्वच श्रद्धासंपन्न उपासक उपासिका, बालक तथा बालिकांनो व अंशकालीन सर्वच श्रामणेर, त्याप्रमाणे ऑनलाईन पद्धतीने प्युरिटी ऑफ माइंड या आपल्या चॅनलचे सर्वच दर्शक श्रद्धासंपन्न उपासक उपासिका, आपणा सर्वांच्या प्रती अनंत अनंत मंगलकामना मंगलमैत्री भावना या ठिकाणी व्यक्त करून या मंगलमय प्रसंगी आपणा सर्वांच्या हितासाठी, सुखासाठी आणि कल्याणासाठी धम्मदेशना देण्याचा या ठिकाणी प्रयत्न करतो। तीन रत्नांच्या प्रती अनंत अनंत श्रद्धाभाव उत्पन्न करून तथागतांच्या श्रेष्ठ धम्मदेशनेला आपण श्रवण कराल। आज या मंगलमय प्रसंगी श्रामणेर शिबिराच्या निमित्ताने धम्मदेशना श्रवण करण्यासाठी आपण बहुसंख्य उपासक उपासिका या ठिकाणी उपस्थित आहात। खरं तर श्रामणेर प्रशिक्षण शिबिर या ठिकाणी संपन्न होत आहे। बऱ्यापैकी प्रशिक्षण तुमचं चालू आहे। खरं तर शिबिर घेण्यामागचा उद्देशच तो असतो की तुम्ही काहीतरी शिकावं आणि इथे जे तुम्ही शिक्षण ग्रहण केलं भविष्यामध्ये वर्तमान काळामध्ये सुखपूर्वक जीवन जगण्यासाठी तुम्हाला त्याचा लाभ व्हावा या दृष्टीने महत्प्रयासाने सर्व श्रद्धासंपन्न उपासक उपासिका अशा प्रकारच्या शिबिराचं आयोजन करत असतात। तथागतांचा हा धम्म महान आणि असीम कल्याणकारी आहे। तथागतांच्या श्रेष्ठ धम्माला अनुसरून जर आपण जीवन जगण्याचा प्रयत्न केला तर निश्चितपणे आपल्या सर्व प्रकारच्या दुःखाला आपण नष्ट करू शकतो, नाहीसं करू शकतो। बाबासाहेबांच्या महान आणि असीम पुण्याईमुळे हा तथागतांचा पवित्र असा सद्धम्म आपल्याला प्राप्त झालेला आहे। त्या सद्धम्माचं अनुसरण करणे, त्या सद्धम्माचं आचरण करणे
आपलं नैतिक असं कर्तव्य आहे. धम्माचं आचरण का करावं, धम्माचं आचरण कशासाठी करावं, धम्म आचरण केल्यामुळे आम्हाला काय लाभ होतो, काय फायदा होतो, याचं जर आपण चिंतन मनन जर केलं तर सर्वसामान्य उत्तर आपल्याला मिळते की धम्म आचरण आपण का करतो, कशासाठी करतो. तुम्हाला काय वाटतं? बुद्ध तत्वज्ञानाचं अनुसरण ऐक ना, आपण कशासाठी करतो, काय कारण आहे? बुद्ध तत्वज्ञानाचं आचरण आपण कशासाठी करतो, तर आपण सुखी व्हावे. ऐक, म्हणजे आपण जे काही करत असतो, अगदी सकाळपासून झोपेपर्यंत आपले जे नित्यक्रम असतात, नित्य कार्य असतं, आपला जो व्यवहार असतो, तो केवळ सुख प्राप्त व्हावे, सुख मिळावं, यासाठी आपण सर्वस्व प्रयत्न करत असतो. कारण सर्व मनुष्यांचा एकच उद्देश आहे, सर्व मनुष्यांचं एकच ध्येय आहे की मी माझ्या जीवनामध्ये सुखाला प्राप्त व्हावे, मी सुख प्राप्त करावं. सुखी जीवन जगण्यासाठी आपण हे सर्व प्रयत्न करत असतो. मग सुख कशामुळे आपल्याला प्राप्त होते, सुख काय केल्यामुळे आपल्याला प्राप्त होते, सुख प्राप्त करण्यासाठी आपल्याला काय करावं लागतं, याचं थोड्या वेळासाठी आपण चिंतन मनन करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. कारण सुखाची जी व्याख्या आहे, ती सुखाची व्याख्या वेगवेगळ्या प्रकारे मनुष्य करत असतो. प्रत्येकाच्या दृष्टिकोनातून जी सुखाची व्याख्या आहे ती भिन्न भिन्न आहे, ते वेगवेगळ्या प्रकारचे आहे. काही लोकांना असं वाटतं की आपल्याकडे अधिक धनसंपदा असावी, अधिक धन असावं, म्हणजे अधिक धन आपल्याकडे असल्यामुळे आपण सुखी आहोत, असं काही लोकांना वाटतं. काही लोकांना म्हणजे सौंदर्य असल्यामुळे, सुंदरता असल्यामुळे मी खूप सुखी आहे, असंही काही लोकांचा भास होतो. काही लोकांकडे भौतिक धनसंपदा असल्यामुळे त्यांना असं वाटतं की आम्ही फार सुखी आहो, समाधानी आहो. काही लोकांकडे चांगल्या प्रकारचं वाहन असेल, टू व्हीलर असेल, फोर व्हीलर असेल किंवा अन्य प्रकारच्या गाड्या त्यांच्याकडे असतील, तर त्यांना असं वाटतं की आम्ही सुखी आहो. म्हणजे प्रत्येक मनुष्य आपापल्या बुद्धिमत्तेला अनुसरून, आपापल्या स्वभावाला अनुसरून, आपापल्या कर्माला अनुसरून सुखाची व्याख्या करत असतो. काही काही लोक या समाजामध्ये, भारतवर्षामध्ये आपल्याला पाहायला मिळतात, ज्यांना एक वेळचं खाण्यासाठी भोजन जरी मिळालं असेल तरी त्यांना असं वाटतं की मी आज खूप सुखी आहे. काही लोकांना असं वाटतं की 2 वेळचं भोजन जरी मिळालं असेल तर मी सुखी आहे. असं अनेक लोकांच्या जीवनामध्ये असतं. कारण बरेच लोक असे आहेत की ज्यांना एक वेळचं भोजन सुद्धा मिळत नाही. असे अनेक लोक आपल्याला पाहायला मिळतात आणि त्यामुळे त्या लोकांसाठी एका वेळचं भोजन हे सुखाचं माध्यम होऊ शकते. आणि त्यामुळे सुखाची ही व्याख्या वेगवेगळ्या प्रकारचे आपण निर्माण करू शकतो किंवा आपल्या मनामध्ये तसा भाव उत्पन्न होऊ शकतो. परंतु खऱ्या अर्थाने भगवंताने जी सुखाची व्याख्या केली आहे, भगवंत असे म्हणतात, निब्बानं परमं सुखं वदंती बुद्धा. बुद्धांचं वचन आहे की निर्वाणासारखं सुख या जगामध्ये दुसरं कोणत्याही प्रकारचं नाही आहे. निब्बान, ज्याला आपण निर्वाण अशा प्रकारचं म्हणत असतो. निर म्हणजे नष्ट करणे, नाहीसं करणे, छिन्न विछिन्न करणे. वाण म्हणजे तृष्णा, लोभ ज्याला आपण म्हणतो. कामतृष्णा असेल, भवतृष्णा असेल, विभव तृष्णा असेल, या तृष्णेला नष्ट करणे, नाहीसं करणे, छिन्न विछिन्न करणे, नेस्ता नाबूद करणे. या तृष्णेला नष्ट केल्यानंतर जी आपल्या मनाची निर्मळ अवस्था असते, जी सुखाची अवस्था असते, जी डागरहित अवस्था असते, त्या अवस्थेला निब्बान असं म्हटलं आहे, निर्वाण असं म्हटलं आहे. अनेक लोकांना असं वाटतं
निर्वाण म्हणजे मरणे. अनेक लोकांची मनाची मानसिकता अशी होते की निर्वाण म्हणजे मरणे. आणि अनेक लोक आपण बघतो, कुणाचे माता मृत्यूला प्राप्त झाले असतील, कुणाचे पिता मृत्यूला प्राप्त झाले असतील, तर त्यांच्या समोर काही काही लोक म्हणजे धार्मिक जर थोडंफार असेल समजून घ्या, तर सरळ सरळ त्याच्या समोर निर्वाण असं लिहितात. मृत्यूच्या अगोदर जसं दिवंगत लिहिलं जातं, ऐक नाही, कालकथित लिहिलं जातं. तर आता सध्या घडीला एक काय म्हणू आपण त्याला, एक फॅट निर्माण झाली आहे की नाही, एक म्हणजे समाजामध्ये एक रूढ ही पद्धती होत आहे की मनुष्य धार्मिक जर असेल तर तो मेला तर त्या ठिकाणी निर्वाण असं म्हटलं जातं. जसं आपण बाबासाहेबांना सुद्धा महापरिनिर्वाण म्हणत असतो. खरं तर अज्ञानपणामुळे, आपल्या अज्ञानपणामुळे, कारण ज्ञान कमी असल्यामुळे किंवा एखादी गोष्ट रूढी परंपरेने चालत आलेली असल्यामुळे, तसं कालाम लोकांना भगवंतांनी उपदेश दिला आहे की नाही. कालाम लोक जेव्हा भगवंताला म्हणाले की भगवान, आमच्याकडे अनेक लोक येतात, अनेक लोक आपापल्या पद्धतीने धम्माचा उपदेश देतात, आणि उपदेश दिल्यानंतर ते असं म्हणतात की आम्ही जे सांगत आहोत तेच सर्व काही सत्य आहे, ते सर्व काही खरं आहे, आणि ते सत्य आहे, ते खरं आहे. त्यामुळे आम्ही जे सांगतो तेच तुम्ही स्वीकार करा, त्यालाच तुम्ही मान्य करा. तर भगवान, आमच्या मनामध्ये एक प्रकारचा गोंधळ निर्माण होतो की नेमकं काय सत्य मानावं आणि काय असत्य मानावं, काय खरं मानावं, काय खोटं मानावं, काय योग्य आहे, काय अयोग्य आहे. तर तेव्हा भगवंत विस्तार रूपाने केसुमत्ती सुताच्या द्वारा हा कालाम लोकांना भगवंत उपदेश देतात. त्याचा सार असा आहे, भगवंत असे म्हणतात, एखादं रूढी परंपरेने चालत आलेली गोष्ट असेल तर त्याचा आपण स्वीकार करू नये. एखाद्या धर्मग्रंथामध्ये जर लिहिलेलं असेल तर त्याचा आपण स्वीकार करू नये. एखादा ज्ञानी विद्वान व्यक्ती सांगत असेल तरी आपण त्याचा स्वीकार करू नये. आपल्या परंपरेने एखादी गोष्ट चालत आलेली आहे तरी त्याचा स्वीकार करू नये. जी गोष्ट आपल्या हिताची आहे, आपल्या सुखाची आहे, आपल्या कल्याणाची आहे, ज्या गोष्टीचं आचरण केल्यामुळे आपलं सर्व प्रकारचं दुःख नष्ट होते, आपण सुखाला प्राप्त होऊ शकतो, अशा प्रकारच्या गोष्टींचा आपण स्वीकार करावा. जी गोष्ट आपल्याला आपलं हित करत नसेल, आपल्याला सुख प्राप्त करून देत नसेल, तर ती गोष्ट मात्र स्वीकार करू नये. आणि त्यामुळे हे व्यक्ती स्वातंत्र्य भगवंताने 2600 वर्षापूर्वी आपल्याला दिलेलं आहे. आणि त्यामुळे जे योग्य आहे किंवा जे अयोग्य आहे, तर योग्याला योग्य आणि अयोग्याला अयोग्य समजलं पाहिजे. असारे सारमत्तीनो सारेच सार दस्सिनो ते सारंग नादि गच्छन्ते मिच्छा संकल्प गोचरा. सत्याला सत्य समजलं पाहिजे आणि असत्याला असत्य समजलं पाहिजे. परंतु कधी कधी मनुष्य व्यवहारामध्ये जीवन जगत असताना सत्याला असत्य समजतो आणि असत्याला सत्य समजतो. त्यामुळे सत्यापर्यंत तो प्राप्त होऊ शकत नाही, तो सुखाला प्राप्त होऊ शकत नाही. आणि त्यामुळे आपली जी दृष्टी आहे ती अत्यंत सम्यक असली पाहिजे, योग्य असली पाहिजे, चांगल्या प्रकारची असली पाहिजे. त्यामुळे रूढी आणि परंपरेने एखादी गोष्ट चालत आली आहे त्याचा आपण स्वीकार केला नाही पाहिजे. तर अनेक लोक म्हणजे निर्वाण अशा प्रकारचं लिहितात. जसं वंदनेमध्ये म्हणताना सुद्धा बघा, कधी कधी ते चालत आलेलं आहे. तर वंदनेमध्ये सुद्धा म्हणताना आपण म्हणतो, जसं बुद्धं नमामि आपण म्हणतो, बुद्धं नमामि असं म्हणतो, संघं नमामि असं म्हणतो, धम्मं नमस्सामि आपण म्हणतो. ऐक ना, बोलताना काय म्हणतो आपण, बुद्धं नमामि, धम्मं नमस्सामि आणि संघं नमामि असं म्हणतो आपण. ऐक ना, स्वाखातो भगवता धम्म आपण जेव्हा म्हणतो, नमस्सामि आपण का म्हणतो बरं? बुद्धाला आपण नमामि म्हणतो, संघाला सुद्धा आपण नमामि म्हणतो, मग धम्माला नमस्सामि आपण का म्हणतो? कोण सांगेल? नमामि म्हणजे काय होते? नमन करणे. ऐक ना, नमामि म्हणजे नमन करणे, वंदन करणे. आता इथे ग्रॅमरचा भाग येतो. ऐक ना, इथे ग्रॅमरचा भाग येतो. परंतु परंपरागत जसं म्हणजे चालत आलं, जसं आपल्याला शिकवलं, आपलं तसंच त्या ठिकाणी बोलणं चालू असतं. जसं भूतकाळ आहे, ऐक ना, भविष्यकाळ आहे आणि वर्तमान काळ आहे. तर नमामि
मी वंदन करतो, आहे की नाही, वर्तमान काळ. मी वंदन करतो, मी बुद्धाला वंदन करतो, मी धम्माला वंदन करतो, मी संघाला वंदन करतो. सामी हा प्रत्यय जेव्हा लागतो, सामी हा प्रत्यय जेव्हा लागतो, धम्मं नमस्सामी, मग त्याचा अर्थ काय होतो? मी धम्माला वंदन करेल. कधी करेल? मला जेव्हा वाटेल तेव्हा करेल, आहे की नाही, करेल. मग करेल केल्यानंतर काय होईल? म्हणजे करतो आणि करेल यामध्ये फरक आहे का नाही? करतो म्हणजे प्रत्यक्ष या क्षणी मी बुद्धाला वंदन करतो, प्रत्यक्ष मी धम्माला वंदन करतो, प्रत्यक्ष मी संघाला वंदन करतो. त्यामुळे धम्मं नमस्सामी हा जो शब्द प्रयोग आहे, हा शब्द प्रयोग चुकीचा आहे. त्यामुळे धम्मं नमामी अशा प्रकारचं म्हटलं जातं. शिलामध्ये सुद्धा आपण म्हणताना म्हणतो, आहे की नाही, अदिन्न दाना आहे का अदिन्न दाना आहे? का आहे? अदिन्न, आहे की नाही. बोलताना आपण काय म्हणतो? अदिन्न दाना, आहे की नाही. बरेच लोक, म्हणजे तुम्हीच म्हणता असं नाही आहे, म्हणजे तुम्हीच बोलता असं नाही आहे, तर बऱ्याच ठिकाणी, म्हणजे बऱ्याच ठिकाणी अदिन्न दाना असंच म्हणतात. ॲक्च्युली अदिन्न नाही आहे, अदिन्ना. अदिन्न म्हणजे दिलेलं, अदिन्ना म्हणजे न दिलेलं. मला न दिलेली वस्तू मी स्वीकारणार नाही, म्हणजे मी त्याचा अर्थ मी चोरी करणार नाही. अशा छोट्या छोट्या गोष्टी आहे. आणि ह्या छोट्या मोठ्या गोष्टी असल्यामुळे कसं पाली हा जो शब्द प्रयोग आहे किंवा पाली जी भाषा आहे तिचा प्रॉपर मिनिंग जाणून जर आपण त्यानुसार आचरण केलं तर खऱ्या अर्थाने आपल्याला सुख प्राप्त होऊ शकते. आणि त्यामुळे भगवंत असे म्हणतात की निर्वाण हे सर्वश्रेष्ठ सुख आहे. निब्बाणासारखं सर्वश्रेष्ठ सुख आपल्या जीवनामध्ये कोणत्याही प्रकारचं नाही आहे. त्यामुळे ह्या ज्या तृष्णा आहे, या तृष्णेला आपण पूर्णपणे नष्ट करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. जोपर्यंत मनुष्याच्या तृष्णा, या सर्व प्रकारच्या तृष्णेला आपण नष्ट केलं पाहिजे. आता तृष्णा म्हणजे काय? साधा सोपा अर्थ तृष्णेचा होतो. तृष्णा म्हणजे तहान. तृष्णा म्हणजे काय? तृष्णा म्हणजे तहान. जसं मनुष्याला पाणी पिण्यासाठी तहान लागते, पाणी पितो आपण कशामुळे? तर तहान लागत असल्यामुळे. म्हणजे मग ही जी तहान आहे, ही तहान केवळ पाण्याचीच नाही आहे, तृष्णा ही केवळ पाण्याचीच नाही आहे. तर भगवंत असे म्हणतात की मनुष्याला साध्या सोप्या भाषेमध्ये तृष्णेचा अर्थ हा लोभ आहे. मनुष्याच्या चित्तामध्ये उत्पन्न होणारा जो लोभ आहे, या लोभाच्या द्वारा मनुष्य दुःखाला प्राप्त होत असतो. रागाच्या द्वारा मनुष्य दुःखाला प्राप्त होतो, द्वेषाच्या द्वारा मनुष्य दुःखाला प्राप्त होतो, मोहाच्या द्वारा मनुष्य दुःखाला प्राप्त होत असतो. आणि ज्या मनुष्यांना असं वाटतं की माझ्या जीवनामध्ये उत्पन्न होणारं सर्व प्रकारचं दुःख मी नष्ट करावं, नाहीसं करावं, तर मनुष्याच्या चित्तामध्ये असणारे जे राग आहे, द्वेष आहे, लोभ आहे, मोह आहे, मीपणा, अहमपणा, गर्व, ईर्ष्या, या सर्व प्रकारच्या तृष्णेला आपण नष्ट केलं पाहिजे. सिद्धार्थ गौतमाला जेव्हा ज्ञान प्राप्त झालं, ज्ञान प्राप्त झाल्यानंतर सिद्धार्थ गौतमाच्या म्हणजे बुद्धांच्या मुखातून सर्वात अगोदर जर कोणतं उदान बाहेर आलं असेल, भगवंताला बुद्धत्वाचा लाभ झाल्यानंतर भगवंताच्या मुखातून पहिलं उदान बाहेर आलं, अनेक जाती संसारं संधा विस्सा अनि बिसंग गहकारकं गवे संता दुःखा जाती पुनंग पुनंग. या तृष्णेच्या द्वारा या संसारामध्ये मी अनेक प्रकारचे जन्म ग्रहण केलेले आहे, परंतु हे तृष्णे, आता मी तुला ओळखला आहे, मी तुला जाणला आहे, मी तुला बघितला आहे, तुला आता मी छिन्न विछिन्न केला आहे. जन्म घेण्यासाठी ज्या घराचं म्हणजे साधनांची आवश्यकता होती, त्या सर्व प्रकारच्या साधनाला मी आता नष्ट केला आहे. आता या सृष्टीमध्ये माझा पुन्हा जन्म नाही आहे. या संसारामध्ये मनुष्याला जर पूर्णतः दुःखमुक्त व्हायचं असेल तर सर्व प्रकारच्या तृष्णेला
मनुष्याने नष्ट केलं पाहिजे, नाहीसं केलं पाहिजे. आणि त्यामुळे तृष्णा मनुष्याची कधी कशामध्ये निर्माण होईल हे आपण सांगू शकत नाही. अगदी साध्या साध्या गोष्टीमध्ये मनुष्याला तृष्णा उत्पन्न होत असते. या तृष्णेला नष्ट करणे, या लोभाला नष्ट करणे हेच मानवी जीवनाचा उद्देश असला पाहिजे. आणि या तृष्णेला जर आपण नष्ट करत असेल, भगवंत असे म्हणतात की जेवढ्या अधिक तृष्णा तेवढं अधिक दुःख, जेवढ्या कमी तृष्णा तेवढं कमी दुःख. कारण या संसारामध्ये तृष्णेचा जो संग्रह मनुष्य करत असतो, उदाहरण देत असताना भगवंत असे म्हणतात की मनुष्याच्या मनामध्ये उत्पन्न होणाऱ्या ज्या इच्छा असतात, ज्या आकांक्षा असतात, ज्या तृष्णा असतात त्या अमर्याद असतात. त्याला कुठल्याही प्रकारची मर्यादा नाही आहे. एक वेळेस समुद्रातील पाणी संपू शकते, आटू शकते, परंतु मनुष्याच्या मनामध्ये उत्पन्न होणाऱ्या ज्या तृष्णा असतात त्या तृष्णा कधीही नष्ट होऊ शकत नाहीत. आणि त्यामुळे हळूहळू या तृष्णेला आपण नष्ट करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. कोणी प्रयत्न केला पाहिजे? ज्याला असं वाटतं की मी माझं जीवन सुखपूर्वक जगावं, ज्याला असं वाटतं की माझ्या जीवनामध्ये थोड्या वेळापुरतं का होईना, थोडा काळ का होईना माझ्या जीवनामध्ये मला सुख प्राप्त व्हावं. 2 अक्षरी शब्द आहे सुख. 2 अक्षरी हा शब्द आहे सुख. परंतु मनुष्य संपूर्ण जीवन जरी जगत असेल तरी काही लोकांच्या जीवनामध्ये सुखाचा लवलेश सुद्धा नसतो. काही मनुष्याला सुख म्हणजे काय हे माहीत सुद्धा नसतं. नेहमी मनुष्य टेन्शनमध्ये असतो, बेचैनीमध्ये असतो, दुःखामध्ये असतो, कष्टामध्ये असतो. वेगवेगळ्या प्रकारच्या समस्येने त्याचं चित्त ग्रासलेलं असतं, भ्रांत झालेलं असतं. कारण मनुष्याच्या जीवनामध्ये मनुष्याचे ध्येय, उद्देश आणि आकांक्षा ह्या ठरलेल्या नसतात. ज्याचं ध्येय, ज्याचा उद्देश हा ठरलेला असतो तर तो मनुष्य खऱ्या अर्थाने योग्य मार्गाने आपल्या जीवनाची वाटचाल करत असतो. भगवंत उदाहरण देतात, बुद्ध धम्म संघाचं आपण अनुसरण का करावं, बुद्ध धम्म संघाला आपण का मानावं, का शरण जावं. बाबासाहेब असं म्हणतात, मला म्हणजे माझं मानसिक बल अत्यंत मजबूत आहे, मला एक प्रकारचं नैतिक बल प्राप्त झालं आहे, माझं मन हे बलवत्तर आहे. तुमचं मन मजबूत व्हावं, तुम्हाला नैतिक बल प्राप्त व्हावं आणि या नैतिक बलाच्या द्वारा या भांडवलशाहीच्या विरोधामध्ये तुम्हाला खंबीरपणे उभं राहता यावं, यासाठी मी बुद्धाचा धम्म तुम्हाला देत आहे, बुद्धाचा संस्कार मी तुम्हाला देत आहे. कारण मनुष्याचं मन हे मजबूत असणं अत्यंत गरजेचं आहे. बाबासाहेब स्वतः म्हणतात, मी बुद्ध धम्म तत्वज्ञानाचं अनुसरण करत असल्यामुळे माझं मन मजबूत आहे. धम्माच्या वाटेने जेव्हा बाबासाहेब आले तेव्हा बाबासाहेबांचं स्टेटमेंट आहे, बाबासाहेब असं म्हणतात, मी राजकारणामधून जेव्हा धर्मकारणाकडे आलो तर मला असं वाटतं मी वाळवंटाकडून हिरवळीकडे आल्यासारखं मला वाटत आहे. म्हणजे राजकारण असेल किंवा अन्य प्रकारचं क्षेत्र असेल त्याला बाबासाहेबांनी वाळवंट असं म्हटलं आहे, परंतु बुद्ध तत्वज्ञानाला भगवंतांनी हिरवळ असं म्हटलं आहे, म्हणजे सुखाचं क्षेत्र असं म्हटलं आहे. आणि त्यामुळे या हिरवळीमध्ये मी माझा शेवटचा काळ घालवणार आहे. मला जर आयुष्य लाभलं तर बुद्ध धम्म संघाचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी माझे शेवटचं जीवन, शेवटचं आयुष्य मी खर्ची घालेल असं बाबासाहेबांचं वचन होतं. परंतु दुर्दैवाची गोष्ट किंवा निसर्गाच्या नियमाला ते मान्य नसेल. अगदी धम्मदीक्षा दिल्यानंतर बाबासाहेब लगेच म्हणजे महापरिनिर्वाण प्राप्त झाले. आणि म्हणजे मनुष्याच्या जीवनामध्ये 3 रत्नांची शरण का असावं, 3 रत्नाचं आपण अनुसरण का करावं. भगवंत असे म्हणतात की जीवनाच्या कोणत्या तरी अवस्थेमध्ये आपण 3 रत्नाचं श्रद्धापूर्वक शरणस्थान ग्रहण केलं पाहिजे. श्रद्धापूर्वक शरणस्थान ग्रहण करणे आणि श्रद्धापूर्वक ग्रहण करणे यामध्ये खूप मोठा फरक आहे. आपण जर चिंतन मनन जर असं केलं असेल, अनेक लोक असं म्हणतात, आम्ही अनेक वर्षापासून बुद्ध विहारामध्ये जातो, अनेक वर्षापासून आम्ही बुद्धवंदना घेतो, धम्मवंदना घेतो, संघवंदना घेतो, अनेक वर्षापासून आम्ही प्रवचन ऐकतो. अनेक लोक जसं आता
या विहाराचं आपण उदाहरण जर घेतलं तर सरांनी सांगता सांगता असं म्हटलं, म्हणजे 91 मध्ये नाही का, 91 मध्ये विहाराची पायाभरणी झाली. बघा 91 पासून जर आता आपण विचार केला किती वर्ष झाले, असंख्य वर्ष, म्हणजे जवळपास या विहाराला झाले. अत्यंत जुनं असं विहार आहे. अनेक लोक विहारामध्ये जातात, अनेक लोक वंदना करतात, परंतु खऱ्या अर्थाने म्हणजे जे आत्मिक सुख, जे आध्यात्मिक सुख मनुष्याला प्राप्त व्हायला पाहिजे तर ते सुख मात्र प्राप्त होत नाही. त्याला कारण काय असतं? भगवंत असे म्हणतात की जीवनाच्या एका अवस्थेमध्ये आपण खऱ्या अर्थाने 3 रत्नाचं शरण ग्रहण केलं पाहिजे. जसं जीवनाचे 4 भाग जर आपण केले तर जसं जन्मापासून 25 वर्षापर्यंत एक भाग आपण करूया, 25 पासून 50 पर्यंत दुसरा भाग करूया, 50 पासून 75 पर्यंत तिसरा भाग करूया आणि 75 पासून 100 पर्यंत गृहीत धरूया की जीवनाचा 4था भाग आहे. भगवंत असे म्हणतात या जीवनाच्या 4 भागापैकी किमान एका अवस्थेमध्ये आपण 3 रत्नाचं श्रद्धापूर्वक शरणस्थान ग्रहण केलं पाहिजे. म्हणजे तारुण्यामध्ये जर आपण शरणस्थान जर ग्रहण केलं असेल तर आपल्याला खूप चांगल्या प्रकारचा लाभ होऊ शकतो. समजून घ्या, काही कारणास्तव आपण तारुण्यामध्ये 3 रत्नाचे शरण जर ग्रहण करत नसेल तर किमान जीवनाच्या दुसऱ्या अवस्थेमध्ये आपण 3 रत्नाचे शरणस्थान ग्रहण करावं. काही कारणास्तव जीवनाच्या दुसऱ्या अवस्थेमध्ये आपल्याला 3 रत्नाचं शरणस्थान ग्रहण करता नाही आलं तर किमान जीवनाच्या तिसऱ्या अवस्थेमध्ये आपण जीवनाचं म्हणजे 3 रत्नाचं शरणस्थान ग्रहण करावं. समजून घ्या, तिसऱ्याही अवस्थेमध्ये आपल्याला ते करता नाही आलं तर किमान जीवनाच्या 4थ्या अवस्थेमध्ये का होईना आपण 3 रत्नाचं शरणस्थान ग्रहण केलं पाहिजे. परंतु ह्या 4ही कालावधीमध्ये म्हणजे 4ही स्टेपमध्ये जर आपण 3 रत्नाचं शरणस्थान श्रद्धापूर्वक जर ग्रहण केलं नसेल तर आपली अवस्था एका पक्षासारखी होईल. भगवंत उदाहरण देतात की ज्याप्रमाणे एखादा पक्षी असावा, जो पक्षी तहानेने व्याकुळ असावा, त्याला खूप तहान लागलेली असावी आणि तो पक्षी समुद्राच्या किनाऱ्यावरती असावा. त्या समुद्राच्या किनाऱ्यावरती बसून त्या समुद्रातील पाण्याला तो पक्षी बघत आहे. पाणी अत्यंत शीतल आहे, थंडगार आहे, अत्यंत स्वच्छ आहे. पक्षी अनेक दिवसापासून तहानेने व्याकुळ आहे, परंतु त्या पाण्याला तो पाहतो, परंतु पाण्यापर्यंत तो जाऊ शकत नाही. का जाऊ शकत नाही? कारण त्या पक्षाचे 2ही पंख तुटलेले आहे आणि 2ही पंख तुटलेले असल्यामुळे उडून त्या पाण्यापर्यंत तो जाऊ शकत नाही. आपली तहान तो भागू शकत नाही. केवळ त्या पाण्याला तो पाहतो, परंतु तहान मात्र भागू शकत नाही. आपण याचं चिंतन मनन जर केलं असेल तर आपल्या समाजामध्ये असंख्य लोकांची स्थिती किंवा मानसिकता किंवा जीवन जगण्याची पद्धती या पंख तुटलेल्या पक्षासारखीच आहे. बघा, अनेक लोक भाषणातून बोलतात की बुद्ध धम्म खूप चांगला आहे, ऐक ना, कल्याणकारक आहे, म्हणजे सदा सर्व काळ भगवंताचा धम्म हा सुख देणारा आहे. परंतु प्रत्यक्ष रूपाने जर समजा आपण पाहायला गेलो तर जे लोक सांगतात तेच मात्र सुखाला प्राप्त नसतात. एक छोटंसं उदाहरण आहे बघा की मनुष्य म्हणजे कशा प्रकारे धम्माला समजतो किंवा खऱ्या अर्थाने त्या धम्माचं परीक्षण निरीक्षण तो कशा प्रकारे करत नाही आणि परीक्षण निरीक्षण न केल्यामुळे त्याला कसं दुःख होते. एक मुळावची घटना आहे. आमचे पूजनीय भदंत धम्मसेवकजी महास्तवीर मुळावला राहतात. 1-2 उपासक त्यांच्याकडे येत असतात. म्हणजे कसं होते बघा, एक छोटंसं उदाहरण सांगतो, म्हणजे घडलेली घटना. आल्यानंतर त्या एका उपासकाने अनेक शिबिरं केले होते, ध्यान साधनेचे शिबिरं अनेक लोक करतात. तर शिबिरं केल्यानंतर म्हणजे त्यांच्या सोबत आलेला जो व्यक्ती आहे, सोबत आलेला व्यक्ती भंतेंसोबत परिचय करून देत असताना त्या ठिकाणी सांगतो की भंते हे खूप चांगले साधक आहे, यांनी अनेक प्रकारचे अनेक वेळा म्हणजे अनेक शिबिरं केलेले आहे. तर भंतेजी म्हणतात की हो का, खूप चांगली गोष्ट आहे, आणि विषय चेंज करतात भंतेजी. थोड्या वेळानंतर पुन्हा ते चर्चा करतात आणि चर्चा केल्यानंतर पुन्हा ते उपासक पुन्हा सांगतात की भंतेजी यांनी खूप शिबिरे केलेली आहे, हे ध्यान साधना करतात, ध्यान साधनेची शिबिरे वगैरे घेत असतात. भंतेजी बोलले की हो का, ठीक आहे.
आणखी थोडा वेळ चर्चा होते, भंतेजी विषय थांबवतात. लगे पुन्हा म्हणजे त्याची अशी मानसिक इच्छा असेल किंवा त्या विषयावरती भंतेजीने बोलावं किंवा काही चांगलं म्हणावं किंवा जे काही असेल ते, आणि पुन्हा थोड्या वेळानंतर आणखी तो उपासक भंतेना सांगतो, तेव्हा भंतेजी म्हणतात, कोणी याने केले का, या मूर्खाने शिबिरे केले का, असं भंतेजी बोलले. या मूर्खाने शिबिरे केले का असं बोलल्याबरोबर तो उपासक म्हणे, ओ भंतेजी असं कुठं बोलतात का म्हणे. एकदम त्याला राग आला. भंतेजी म्हटले, बघा काय फायदा म्हणे शिबिरं करून, तुम्ही म्हणले म्हणे बा एवढे शिबिरे केले, मी यांना मूर्ख म्हटलं म्हणे, तर लगेच राग आला म्हणे यांना. मग यांनी जर शिबिरे केले असते तर शिबिरामध्ये काय असते म्हणे, आपल्याचा राग काढावा, द्वेष काढावा, मोह काढावा, मीपणा काढावा, अहमपणा काढावा. मी तर मूर्ख म्हटलं म्हणे, आता हे काय मूर्ख आहे का म्हणे, हे तर मूर्ख नाहीत म्हणे. मग मी मूर्ख म्हणल्यानंतर यांना राग कशाला यायला पाहिजे म्हणे. आता हे तर शहाणेच आहेत म्हणे, ज्ञानी आहेत, विद्वान आहेत, अनेक शिबिरे केले, परंतु यांना मी मूर्ख म्हटलं तर यांना राग आला म्हणे. याचा अर्थ याने शिबिरे काही केले नाही म्हणे. म्हणजे क्वांटिटी करण्यासाठी एक उदाहरण म्हणून सांगितलं की एखादी गोष्ट आपण क्वांटिटी करण्यासाठी न करता क्वालिटी आपल्याला कशी प्राप्त होईल याचं चिंतन मनन आपण केलं पाहिजे. आणि बहुतांश असंच होतं, कधी कधी तर लोक आम्हाला विचारतात की म्हणते तुमचे शिबिरे किती झाले. मी कधी कधी उपरोक्त बोलतो, बा शिबिरं म्हणजे काय, नाही ध्यान साधना वगैरे करता का तुम्ही, नाही ध्यान साधना वगैरे करत नाही आम्ही, का नाही करत. मग मी त्यांना एक उत्तर देतो की बा जे लोक ध्यानावर नसतात त्यांनी ध्यान करावं, जे लोक ध्यानावर असतात त्यांनी ध्यान कशाला करावं, आहे की नाही. म्हणजे ध्यान करण्यासाठी आपण कशाला जातो, किंवा काहीतरी आपल्यामध्ये बदल व्हावा. मग मी म्हणतो मी खूप चांगला ध्यानावर आहे, त्याच्यामुळे मला काय ध्यान करण्याची गरज नाही. ॲक्च्युली म्हणजे साधना करतच असतो आम्ही, पण त्यांना ते बोलण्यासाठी, कारण ते परीक्षा घेतात कधी कधी, तर भगवंत असे म्हणते की जशा तसं उत्तर दिलं पाहिजे. वेगवेगळ्या प्रकारचे उत्तर देण्याच्या पद्धती आहेत. तर नेहमी आपण ध्यान साधना केलीच पाहिजे, चिंतन मनन आपण केलंच पाहिजे. कारण जोपर्यंत आपल्या मनातील विकार नष्ट होत नाहीत, ऐक ना, वैयक्तिक स्तरावरती किंवा आपल्या मानसिक स्तरावरती जोपर्यंत आपण आपला राग नष्ट करत नाही, द्वेष नष्ट करत नाही, मोह नष्ट करत नाही, मीपणा, अहमपणा, गर्व, ईर्ष्या नष्ट करत नाही, तोपर्यंत सुख आपल्याला कसं प्राप्त होईल. केवळ सुख सुख म्हणून मनुष्याला सुख कधीही प्राप्त होत नसते. प्रॅक्टिकली म्हणजे बुद्ध तत्वज्ञान हे प्रॅक्टिकली आहे. जोपर्यंत आपण प्रॅक्टिकली मानसिक स्तरावरती, शारीरिक स्तरावरती आणि वाचिक स्तरावरती जोपर्यंत आपण काम करत नाही, आचरण करत नाही, तोपर्यंत बांधवांनो सुख आपल्याला प्राप्त होऊ शकत नाही. कायेन सवरो साधू, वाचाय सवरो साधू, मनसाय सवरो साधू, असं भगवंत म्हणतात. कायेवरती आपला संयम असावा स्वतःचा. कायेकडून माझ्या कायेद्वारा मी प्राण्यांची हिंसा नाही केली पाहिजे, माझ्या कायेद्वारा मी चोरी नाही केली पाहिजे, माझ्या कायेद्वारा मी व्यभिचार नाही केला पाहिजे, मी माझ्या मनाच्या द्वारा कधी राग, द्वेष, लोभ, मोह केला नाही पाहिजे, मी माझ्या वाणीने कधी खोटं नाही बोललं पाहिजे, निंदा नलस्ती नाही केली पाहिजे, चहाडी चुगली नाही केली पाहिजे, व्यर्थ बडबड नाही केली पाहिजे. म्हणजे मी माझ्या जीवनामध्ये काया, वाचा आणि मनाला परिशुद्ध करण्यासाठी, निर्मळ करण्यासाठी मी स्वतः वैयक्तिक प्रयत्न केले पाहिजे. कारण जोपर्यंत आपण स्वतः वैयक्तिक तशा प्रकारचे प्रयत्न करत नाही, तोपर्यंत बांधवांनो आपल्याला सुख प्राप्त होत नाही. कारण भगवंताचा धम्म हा म्हणजे प्रॅक्टिकली आहे. जर तुम्ही पेराल तर ते उगवेल, ऐक नाही. तुम्ही चांगलं जर पेराल, ऐक नाही, मनोपभंगमा धम्मा मनोसेठा मनोमया, मनसाचे पद उठेन भास तिवा करो तिवा, ततो नंग दुःख मनिवेती चक्कं वह वहतो पदं, ततो नंग सुख मनिवेती छायाव अनपायनी. मन हे मुख्य आहे, मन हे मनोमय आहे. मन जर चांगल्या प्रकारचा विचार करत असेल तर सुख आपल्यासोबत तसंच येतं. जसं आपल्याला आपली सावली कधीही सोडून जात नाही. आपण जर अकुशल कर्म करत असेल, वाईट कर्म करत असेल, पाप कर्म करत असेल तर दुःख आपला पाठलाग तसंच करतं जसं बैलांच्या पायाचा पाठलाग गाडीची चाके करत असतात. आणि त्यामुळे भगवंत असे म्हणतात, जसे तुमचे विचार असतील, म्हणजे तुमच्या मनामध्ये जशा प्रकारचे विचार उत्पन्न होत असतील तशा प्रकारचं तुमचं चिंतन मनन असते. जशा प्रकारचं तुमचं चिंतन मनन असेल तशा प्रकारे तुम्ही कृती करता. जशा प्रकारची तुम्ही कृती करता
तशा प्रकारचं कार्य तुमच्याकडून घडल्या जातं. जशा प्रकारचं कार्य असेल तशा प्रकारचा परिणाम, तशा प्रकारचा विपाक तुम्हाला प्राप्त होत असतो. त्यामुळे मानसिक स्तरावरती आपण जे विचार करत असतो त्याचे परिणाम आपल्याला भोगावे लागत असतात. आणि त्यामुळे सदा सर्व काळ आपण चिंतन केलं पाहिजे, मनन केलं पाहिजे स्वतःच्या कुशल कर्माबद्दल, स्वतःच्या अकुशल कर्माबद्दल. कारण भगवंत असे म्हणतात की दुसऱ्याचे दोष पाहणे, दुसऱ्यांचे दोष पाहणे हे सहज आणि साधी सोपी गोष्ट आहे. जगामध्ये सर्वात सोपी गोष्ट जर कोणती असेल तर ते म्हणजे दुसऱ्याचे दोष पाहणे. सहज आपल्याला दुसऱ्याचे दोष दिसतात, परंतु आपले स्वतःचे दोष मात्र आपल्याला दिसत नाही. आपले स्वतःचे दोष आपण त्या ठिकाणी पाहिले पाहिजे. दुसऱ्याचे दोष जर आपण हवेमध्ये जसं पाखडल्या जातं तसे जर पाखडण्याचा प्रयत्न केला तर हवेच्या दिशेने फेकलेल्या धुळीप्रमाणे आपली अवस्था होत असते. जसं हवेच्या दिशेने जर आपण धूळ फेकली तर ती धूळ आपल्याच अंगावरती येत असते. अगदी तशाच प्रकारे दुसऱ्याचे दोष जर आपण बघत असेल, आपले दोष जर आपण तसे झाकून ठेवत असेल तर शेवटी दुःख मात्र आपल्याला भोगावं लागतं. आणि त्यामुळे स्वतःच्या सद्गुणाने आणि स्वतःच्या दुर्गुणाने मनुष्य सुखाला प्राप्त होऊ शकतो. स्वतःचे जर गुण असतील, सद्गुण असतील, चांगले गुण असतील, शील पालन असेल, सदाचार असेल, नीतिमत्ता असेल तर आपण सुखाला प्राप्त होऊ शकतो. आपल्या जर विकार असतील, अकुशल कर्म आपण करत असेल, वाईट कर्म करत असेल, पाप कर्म करत असेल तर दुःख मात्र आपल्यालाच भोगावं लागत असते. आणि त्यामुळे सदा सर्व काळ मी माझं जीवन हे सुखाच्या मार्गाने जीवन जगण्याचा प्रयत्न करेल, अशा प्रकारची एक भावना आपण आपल्या मनामध्ये निर्माण केली पाहिजे. सदा सर्व काळ शील हा माझ्या जीवनाचा आधार आहे अशी भावना आपण केली पाहिजे. कारण शीलाशिवाय, सदाचाराशिवाय मनुष्य सुखाला कधी प्राप्त होऊ शकत नाही. जो शील पालन करतो, जो सदाचाराला धारण करत असतो, काया वाचा मनाने जो परिशुद्ध असतो, खऱ्या अर्थाने तो सुखाला प्राप्त करत असतो. जेव्हा जेव्हा जो मनुष्य मिळेल त्या क्षणी, जेव्हा जेव्हा संधी उपलब्ध होईल तेव्हा तेव्हा तो दान पुण्य करत असतो. जेव्हा जेव्हा संधी प्राप्त होईल तेव्हा तेव्हा तो प्रज्ञेचा अभ्यास करत असतो. कारण मनुष्याच्या सुखी जीवनाचे हे 3 अंग आहे. एक शील पालन करणे, दान पुण्य करणे आणि प्रज्ञेचा अभ्यास करणे. त्यामुळे बांधवांनो, सदा सर्व काळ आपण चिंतन मनन केलं पाहिजे. सदा सर्व काळ आपल्या कर्माबद्दल आपण चिंतन मनन केलं पाहिजे. कारण मानवी जीवन हे नश्वर आहे, क्षणभंगुर आहे, परिवर्तनशील आहे. केव्हा कधी कुठे मनुष्य मृत्यूला प्राप्त होईल हे आपण सांगू शकत नाही. आणि त्यामुळे मिळालेलं जे काही आपल्याला आयुष्य असतं त्या मिळालेल्या आयुष्यामध्ये मी माझ्या स्वतःच्या दोषाला नष्ट करून, मी सद्गुणाला धारण करून माझं स्वतःचं जीवन मी कशा प्रकारे चांगल्या मार्गाने जगण्याचा प्रयत्न करेल, अशा प्रकारचं चिंतन मनन आपण सदा सर्व काळ केलं पाहिजे. आणि त्यामुळे आपल्याला स्वतःला सुख प्राप्त करण्यासाठी आपण सदा सर्व काळ 3 रत्नाचे शरणस्थान ग्रहण केलं पाहिजे. अन्य कुठल्याही प्रकारचं माझं शरणस्थान नाही आहे. कारण आपण नेहमी वंदनेमध्ये म्हणतो, नथी मे शरणंगयं, बुद्धो मे शरणं वरं, धम्मो मे शरणं वरं, संघो मे शरणं वरं, एतेन सत्यवज्जेन होतु मे जय मंगलं. बुद्धाशिवाय, धम्माशिवाय आणि संघाशिवाय माझं कोणत्याही प्रकारचं श्रद्धास्थान नाही आहे. आणि त्यामुळे हे 3 रत्न जगामध्ये सर्वश्रेष्ठ असे रत्न आहे. या 3 रत्नाचं अनुसरण करून, पंचशिलाला धारण करून, आर्य अष्टांगिक मार्गाला समजून, 10 दान पारमितेला जाणून घेऊन त्यानुसार आपण जीवन जगण्याचा प्रयत्न करावा. आजच्या या मंगलमय प्रसंगी अधिक न बोलता आपण शांत चित्ताने या धम्मदेशनेला श्रवण केलं. निश्चितपणे आपणा सर्वांच्या हितासाठी, सुखासाठी आणि कल्याणासाठी हा तथागतांचा मंगलकारी, कल्याणकारी उपदेश आहे. आपण सर्वांनी या उपदेशाला धारण करावे आणि आपल्या जीवनाला सुखाच्या मार्गाकडे घेऊन जाण्याचा प्रयत्न करावा. एवढीच या मंगलमय दिनी शुभेच्छा व्यक्त करतो, आशीर्वाद भावना व्यक्त करतो. तुम्हा सर्वांना आयुष्यवर्ण सुखाने बलप्राप्त हो. तुम्हा सर्वांच्या इच्छित आणि पार्चित मनोकामना ढगातून मुक्त झालेला शीतल चंद्रमाप्रमाणे पूर्णत्वात जाओ, अशा प्रकारचे मंगलमय
आणि उदात्त कामना या ठिकाणी व्यक्त करून वेळेच्या अभावी ही छोटीशी धम्मदेशना संपन्न करतो. सर्वांचं मंगल हो, सर्वांचं कल्याण हो, सर्वांना दीर्घायुष्य लाभो. साधु साधु.